नमस्कार, मी अपूर्वा आणि स्वागत आहे तुमचं अपूर्वाज इन्स्पायरिंग स्टोरीज या माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर, जिथे आपण भेटतो रिअल लाईफ हिरोजला त्यांचा सक्सेस, त्यांचा स्ट्रगल आणि त्यांच्या अचीवमेंट जाणून घेण्यासाठी. मित्रांनो, आपल्या आयुष्यात शब्द, आपला आवाज आणि आपल्या आवाजातले चढ उतार याने आपलं आयुष्य व्यापून टाकलेलं आहे. शब्द शब्द हर कोई कहे, शब्द के हाथ न पाव. शब्द शब्द हर कोई कहे, शब्द के हाथ न पाव. एक शब्द करे घाव, एक शब्द करे औषधी. अशीच आहे शब्दांची आणि पर्यायाने आवाजाच्या चढ उतारांची किमया. या आवाजशास्त्राचे, या व्हॉइस कल्चरचं प्रशिक्षण देणारे व्हॉइस गुरु दीपक वेलणकर सर आज आपल्या सोबत आहेत. गेली 24 वर्ष व्हॉइस गुरु दीपक वेलणकर सर हे ह्या आवाजाचे प्रशिक्षण घेत आहेत, आवाजशास्त्राचं प्रशिक्षण लोकांना देत आहेत. एवढ्या वर्षांमध्ये जवळपास 10,500 जास्त विद्यार्थी त्यांच्या हाताखाली तयार झालेले आहेत. आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट, कथा वाचन, अभिवाचन, भाषण या सगळ्या कलांमध्ये जे काही आवाजाचं प्रशिक्षण गरजेचं असतं ते प्रशिक्षण देण्याचं काम सर करतायत. आणि मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला खूप अभिमान वाटतो आणि आनंदही होतो की आज मला माझ्या गुरूंचा इंटरव्ह्यू घेण्याची इथे सुवर्ण संधी मिळालेली आहे. तेव्हा आपण स्वागत करूया व्हॉइस गुरु, माझे गुरु दीपक वेलणकर सर यांचं. नमस्कार सर. स्वागत आहे तुमचं आमच्या ह्या नवीन चॅनलवर. सर, एक सर्वसामान्य दीपक वेलणकर ते आज व्हॉइस गुरु दीपक वेलणकर ही आज जी तुमची ओळख आहे, सो हा जो प्रवास होता हा कसा होता, किंवा ह्याच्यामध्ये किती चढ उतार आले किंवा कसं होतंय ते आम्हाला आज जाणून घ्यायचंय. चांगला प्रश्न विचारलास, कारण मला तो म्हणजे भूतकाळात घेऊन गेलीस नकळत. अगदी बालपणीपासूनच्या आठवणी मला एका सेकंदात अशा डोळ्यासमोर एखादी जुनी व्हिडिओ कॅसेट आपण रिवाइंड करून पाहावी तसं झालं. खरं सांगायचं तर आवाजाच्या क्षेत्रामध्ये यावं किंवा असं काहीतरी करावं असं डोक्यात सुद्धा नव्हतं, कारण मी राहतो गिरगावात. अजूनही मी गिरगावातच राहतो आणि चाळीमध्ये राहतो. तर त्यामुळे तिथे असं काही विशेष अशी काही सोय नव्हती म्हणा, किंवा असं काही कल्चर नव्हतं की आवाजावरती आपण लक्ष केंद्रित करूया, त्यामध्ये काहीतरी वेगळं करूया. कानावरती वेगवेगळे आवाज पडत होते, त्याची एक मिमिक्री करणं हा भाग होता. म्हणजे अगदी लहानपणाचा एक तुला किस्सा सांगतो की त्यावेळेला चित्रपटगृहामध्ये जाऊन चित्रपट बघणं हे सुद्धा तशी दुर्लभच गोष्ट होती. आणि माझे वडील ज्या वेळेला आम्हाला सिनेमा बघायला घेऊन जायचे त्यावेळेला मी त्यांच्या मागे लागायचो, मला लवकर जायचंय, लवकर जायचं. तर म्हणाले, काय एवढं का, अजून वेळ आहे सिनेमाला? तर मी म्हणायचो, नाही, त्याच्या अगोदर ज्या इंडियन फिल्म्स म्हणून ज्या लागतात, भारतीय चित्र म्हणून असं दाखवायचे, रील्स दाखवायचे, त्या डॉक्युमेंटरीज, तर त्यातला एक आवाज मला फार आवडायचा आणि तो ऐकण्यासाठी माझी धडपड असायची. कारण तेव्हा दूरदर्शन नावाची गोष्टच नव्हती आलेली, 71 साली ती आली. तर त्यामुळे बघायचं तर आपण तिथे चित्रपटगृहामध्ये बघायचं. आणि नंतर मला कळलं की तो भाई भगतांचा आवाज होता आणि तो मला फार आवडायचा. सर्वसाधारणपणे सगळ्या फिल्म्सला एकाच पद्धतीचा आवाज असायचा, पण मला तो प्रचंड आवडायचा आणि मी तो त्याची मिमिक्री करायचो. मग घरी लोक हसायचे, तर मला असं वाटायचं, चला आपल्याला काहीतरी वेगळं येतंय की आपण लोकांचे आवाज ऐकून त्याप्रमाणे काढण्याचा काहीतरी प्रयत्न करतोय. आणि तेवढ्या पुरतच होतं खरं म्हणजे, त्याच्या पलीकडे नव्हतं गेलेलं. पण नंतर मग असं झालं की माझे वडील कट्टर शिवसैनिक, तर त्यांच्यामुळे मी त्यांच्याबरोबर शिवसेनेच्या शाखेत जायचो. आमच्या विभागाचे प्रमुख होते प्रमोद नवलकर, त्यामुळे नवलकर साहेबांच्या घरी जायचो. त्यांचं ते लिखाण वगैरे हे सगळं जवळून बघायचो. त्यामुळे एक प्रकारचं पत्रकारिता किंवा प्रसिद्धी माध्यम याविषयी एक आकर्षण नकळत निर्माण झालेलं होतं. माझं हस्ताक्षर चांगलं असल्या कारणाने शाखेमध्ये जी पत्र लिहिण्याची कामगिरी होती ती माझ्यावरती. म्हणजे आलेल्या माणसाला चिठ्ठ्या द्यायच्या असल्या की बस वेलणकर जरा 2 गोष्टी लिहून दे, असं करून ते लिहून द्यायचे. आणि झालं असं की गिरगावामध्ये बाळासाहेब ठाकरेंची सभा होती. त्यावेळेला पुलोदचा एक प्रयोग, पुरोगामी लोकदल असं करून सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र आणून, त्याच्यामध्ये शरद पवार होते, बाळासाहेब ठाकरे होते, आणखीनही काही लोक होते, त्यांची एक जंगी सभा गिरगावामध्ये होती. आणि मी नेहमीप्रमाणे सभा बघण्यासाठी गेलो होतो. मी शाळेमध्ये होतो अक्षरशः. साधारण कधीची गोष्ट आहे ही? ते आठवावं लागेल मला, तर 80च्या दशकातली वगैरे असेल. आणि बरे कपडे घातले होते, आपण जायचं आणि ऐकायचं एवढंच आपल्याला माहिती, दुसरं काहीच नाही.
तर मी गेलो तेव्हा आमचा जो नगरसेवक निवडून आलेला तो असा खुर्चीत बसलाय, त्याला 10 लोक वारा घालतायत, 2 लोक ज्यूस पाचतायत. म्हटलं काय झालं याला? म्हणजे याचं बीपी वाढलंय. म्हणजे का? बापरे. म्हणजे एवढी गर्दी बघितल्यानंतर घाम फुटला. त्या गर्दीमध्ये सूत्रसंचालन करायचं होतं, तो थरथरायला लागला, त्याचं बीपी शूटअप झालं. मग त्याने मला बघितलं, मला म्हणाला इथे निवेदन कर, इकडे हा घे कागद, तुला निवेदन सूत्रसंचालन करायचं. म्हणजे वेडायच का? मला तर अजिबात म्हटलं माईकचा अनुभव पण नाही आणि मी घाबरतो माईकला, आणि तू मला थेट एवढ्या मोठ्या गर्दी समोर उभं करतोयस. तर सगळे म्हणाले अरे तू लहान आहे आणि बाळासाहेबांची सभा आहे, तर मान्यवर तसाच तुला मुलाचा माणूस पाहिजे, तर तू वाटेल त्याला काय उभं करतो. हे सगळं आमचं चाललेलं आहे, चर्चा चाललेली आहे. हातामध्ये मी तो त्याने लिहिलेला बरंच लिहिलं होतं त्याने, फुलस्केपवरती फार निबंधच लिहिलेला होता सगळा. तर मी ते वाचत होतो एका बाजूला, आणि तितक्यात मग सायरन वाजायला लागले, आले 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 साहेब आले साहेब आले. अक्षरशः मला 4 लोकांनी उचलून स्टेजवरती ठेवला. बापरे. म्हणजे करायचंच हा, मी आता तुला जात होता म्हणजे तुला. आणि मग मी जे लिहून दिलेलं होतं ते वाचायला सुरुवात केलं. पण मला तो प्रसंग अजूनही आठवतो की ज्याला माईकचा अंदाज नाहीये, ज्याला एवढ्या गर्दीची सवय नाहीये, माझ्या हातातला कागद असा थरथरत होता अक्षरशः, म्हणजे हलत होता अक्षरशः. आणि मी आपलं कसं बसं वाचून दाखवत होतो लोकांना. मग बाळासाहेब आले, मनोहर जोशी, त्याच्यानंतर शरद पवार, ही सगळे मान्यवर मंडळी आली, प्रमोद नवलकर. आणि मग नवलकर साहेब मागे होते, ते मला ओळखत होते, त्यामुळे ते म्हणाले तू आता थांबू नको, तू वाचायला लाग, वाचायला लाग. तर आता सभेच्या ठिकाणी बाळासाहेबांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी भली थोरली लाईन लागलेली. तर लोकांनी गुलाबाचे, सोनचाफ्याचे वगैरे असे मोठाले हार आणलेले होते. तर मी ते लिहिलेलं वाचलं की बाबा ज्यांना पुष्पहार अर्पण करायचं आहे बाळासाहेबांना, त्यांनी व्यासपीठाच्या उजव्या बाजूने यावे आणि डाव्या बाजूने उतरावे. त्याप्रमाणे लोक उजव्या बाजूने येत होते, डाव्या बाजूने उतरत होते. मी त्यांची नावं वाचत होतो आणि अचानक मोठा हाशा झाला. तर मला वाटलं काहीतरी चुकलं आपलं. म्हणून मी लोकांकडे पाहिलं तर लोक स्टेजच्या दिशेने बघूनच हसत होते. मला वाटलं आपलं नक्कीच काहीतरी आपण चुकीचं उत्तर वगैरे आपलं तोंडातनं गेलं. मग नंतर हळूच बाजूला बघितलं तर बाळू नावाचा एक शिवसैनिक उजव्या बाजूने चढायच्या ऐवजी डाव्या बाजूने चढला होता. आणि नुसतंच एवढं नाही, तर गुरुवारी दत्ताच्या फ्रेमला हार जो घालतात ना, आता त्यावेळेला 8 आण्याला मिळायचा तो. म्हणजे 2 फुलं वर, 2 फुलं मध्ये आणि 1 फुल खाली, असा हार आणला होता त्याने बाळासाहेबांना घालण्यासाठी. बापरे. तर तो हार बघितल्यावरती अख्खी प्रजा हसायला लागली की अरे लोक सोनचाफ्याचा आणि गुलाबाचा हार घेऊन आले आणि तू काय हे घेऊन आलेस. आणि नकळत माझ्या तोंडून एक वाक्य गेलं की हसायचं कारण नाही, हाराच्या आकाराकडे पाहू नका, त्या मागच्या भावनेकडे पहा. आणि लोक शांत झाले. मग हार वगैरे सगळं घालून झालं. मग बाळासाहेब बोलायला उभे राहिले आणि ते म्हणाले आता हा मुलगा म्हणाला की लोकांच्या भावना आहेत त्या महत्वाच्या आहेत, हाराच्या आकाराकडे बघू नका. आम्ही आयुष्यभर लोकांच्या भावना जपल्या म्हणून आम्हाला ही गर्दी मिळते, आम्हाला पैसे देऊन माणसं आणावी लागत नाहीत. असं म्हणाल्यावरती लोकांनी टाळ्या बिळ्या वाजवल्या आणि माझ्याकडे जरा फारच प्रेमाने बघायला लागले, कारण बाळासाहेबांनी माझा उल्लेख केला हा मुलगा म्हणून हात बीत करून. आणि मग कार्यक्रम संपल्यावरती ते जेव्हा निघाले त्यावेळेला असं स्टेजवरती बऱ्यापैकी उंच होतं आणि 4 पायऱ्या होत्या, उतरत होते. मी बाजूला उभा होतो. माझ्याकडे बघितलं आणि म्हणाले चांगलं बोलतोस, बोलत राहा. आणि डोक्यावरती हात ठेवला. आणि तुला सांगतो तो जो क्षण होता ना, त्यांनी डोक्यावरती माझ्या हात ठेवल्याचा, म्हणजे 440 म्हणजे काय असेल, काय करंट असेल ना, तो मी त्याच वेळेला अनुभवला. आणि त्या दिवसापासून मी आजपर्यंत माईक सोडलेला नाही. आता माझ्या मागे म्हणजे त्यानंतर मी चिकार मोठे कार्यक्रम केले, वेगवेगळ्या पक्षांचे केले, अगदी 2.5 लाख वगैरे लोक असले तरी सुद्धा मला भीती वाटत नाही. स्टेडियम मध्ये गेले काही कार्यक्रम, 2.5 लाख लोक होते, मला भीती वाटायचं काही कारण नाही, कारण मला मी सीझन होऊनच आलेलो आहे. आणि पहिला हात ठेवला तर बाळासाहेबांनी ठेवलेला डोक्यावरती, त्यामुळे मी कोणाला घाबरत नाही. माईक हातात आल्यावरती किती लोक असू देत, काही घाबरायचं, कोणीही असू देत, मान्यवर किती असू देत. पण आता हा स्पार्क जर पडला नसता तर असा मी विचार करतो, तर मी कुठेतरी बँकेत किंवा LIC मध्ये किंवा कुठेतरी सर्वसाधारण नोकरी करत राहिलो असतो. फार फार तर कलेची जेवढी सामान्य माणसाला आवड असते तेवढी भूक भागवत राहिलो असतो. पण हा जो चमत्कार घडण्याचा जो प्रकार होता की नाही, हा त्या एका काय म्हणूया छोट्याशा ह्याच्यामुळे झाला. त्याच्या अगोदर मी माईक वरती कधी गेलो नव्हतो, अशातला भाग नव्हता. मी 1ली ते 4थी दिसायला जरा बरा होतो, गुटगुटीत होतो, त्यामुळे सगळ्या कार्यक्रमामध्ये आमच्या बाई, म्हणजे आम्ही त्यांना बाईच म्हणायचो तेव्हा मराठी शाळेमध्ये. बाई हल्ली ताई म्हणतात, ताई म्हणायला सांगतात त्याच्या, आम्ही बाईच म्हणायचो आमच्या बाई. तर आमच्या बाई मला सिलेक्ट करायच्या, मग तो कसलाही डान्स असू दे, गाणं असू दे, काय असू दे, चल ये दीपक चल, असं करायचं.
त्यामुळे काही कळत नव्हतं, वय सुद्धा तेवढं लहान होतं, त्यामुळे गर्दीमध्ये आणि आपण करू शकायचो. तर एकदा झालं असं की 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक पुण्यतिथी, हो. त्यानिमित्तानं वक्तृत्व स्पर्धा असायच्या बघा शाळेमध्ये. तशा शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा, मी काय भाग घेतलेला नव्हता, आणि लोक येत होते, मुलं येत होती आणि भाषण करत होती. 30 भाषणं चाललेली होती. अर्थात दुसरं काय सांगणार ना, की लोकमान्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिखली या गावात झाला. नंतर मग ती शेंगांची गोष्ट, मग मी शेंगा खाल्ल्याने मी शेंगा उचलणार नाही. त्यानंतर मग स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, मग मंडाले, गीता रहस्य, झालं संपलं. असं जो तो येत होता आणि तेच सांगून जात होता आणि आम्ही आपल्या टाळ्या वाजवत होतो. आणि मग सगळे स्पर्धक संपल्यावर आमच्या बाईने असं जाहीर केलं की आता ह्यांच्यापासून कोणाला म्हणजे असं वाटत असेल की आपण पण जाऊन भाषण करावं तर तुम्ही या, आम्ही तुम्हाला स्पर्धक म्हणून धरायला तयार आहोत. तर मी हात वरती गेला, म्हणजे मी केला नाही, माझ्या मित्राने मला हरभऱ्याच्या झाडावर चढवलं. गेल्यानंतर जा ना, 2-2 मिनिटं बोलायचंय, याच्यातलं त्याच्यातलं झालं, काय काय त्याच्यामध्ये एवढं काय कठीण आहे ना, बिंदास बोल. मी आपला हात वर गेला, सगळ्या मुलांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली आणि मला एवढं मस्त फील होत होता की अरे आता म्हणजे आपण जाणार आणि आपण सभा जिंकणारच, लोक आता टाळ्याच वाजवणार आहेत. आणि मी स्टेजवरती गेलो आणि तेव्हाची जी पद्धत होती शाळेमध्ये भाषण सुरू करण्याची, ती एक टिपिकल ठरलेली पद्धत होती. तशा पद्धतीनेच भाषणाची सुरुवात झाली पाहिजे. माणसं सुद्धा ठरलेल्या ठिकाणीच बसलेली असायची, त्यामुळे अध्यक्षाने मी उजवीकडे असायचे. मग अध्यक्ष महाराज, उपस्थित गुरुजन वर्ग ते असे बाजूला उभे असतात. आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला जे काही 4 शब्द सांगणार, असे 4 दाखवायचं असतं, जे काही 4 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्याल अशी माझी नम्र विनंती आहे. मान बिन वाकवून सगळं करायचं. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा जन्म 3 वेळा जन्म गेल्यावरती आमच्या विंग मध्ये उभ्या असलेल्या बाईंना कळलं की हा विसरलेला आहे. रत्नागिरी चिखली, रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिखली गावात झाला. पुढचं काही आठवेना, म्हणजे समोर अंधारच, कोणी दिसतच नव्हतं मला, आणि मला लोकमान्यांविषयी काही सांगताच येईना, एवढी वाईट परिस्थिती झाली होती. आणि मग 2 मिनिटं वाट बघितल्यावरती परीक्षक पण म्हणाले बहुतेक याला घाबरलेला दिसतोय, तेव्हा जाऊ दे. मग मुलांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. पण तुला सांगतो अपूर्वा, त्या दिवशी सर्वात जास्त टाळ्या मी घेतल्या, कारण पुढचं वाक्य माझ्या तोंडून अशी जातात कशी मलाच माहिती नाही, परमेश्वराची कृपा आहे कदाचित. पण एक वाक्य असं गेलं की मला तुम्हाला लोकमान्यांविषयी खूप काही सांगायचंय खरं म्हणजे, पण सध्या माझं सर्वांग थरथरतंय, म्हणून मी पुढच्या वर्षी सांगेन असं मी म्हटल्यावरती मुलांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली आणि मी खाली उतरलो. मग पुढच्या वर्षी मी अगदी जय्यत तयारी करून गेलो की आता आपण उतरायचं आता. आणि मग बाईने विचारलं की कोण कोण घेणार आहे स्पर्धेमध्ये भाग, कोण कोण घेणार आहे. तर मी हात वरती गेला, तू हात खाली कर, काहीतरी पाहुण्यांच्या समोर बोलतो, सर्वांग थरथरते वगैरे, मला भागच घेऊ दिला. बापरे. त्यामुळे मी म्हणजे बुजलो. मला असं वाटलं आपलं काम नाही आता हे, माईक समोर जाणं आपलं काम नाही. त्यामुळे माईकची एवढी आणि लोकांची एवढी भीती मनामध्ये होती की मी 4थी-5वी पासून ते अक्षरशः हा प्रसंग घडेपर्यंत बाळासाहेबांच्या सभेचा मी मायक्रोफोन बघितला तर लांब पळायचो. मला माणसांची गर्दी वगैरे दिसली ना की मी घाबरायचो, मी पळायचो. पण आज तोच मी केवळ एका या बाळासाहेबांच्या हात ठेवल्याचा जो किस्सा तुला सांगितला, त्या घटनेमुळे 360 डिग्री मी म्हणजे बदललोच मी. तर असं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असाच प्रसंग घडायला पाहिजे असं नाही की घडणारही नाही, पण काहीतरी एक स्पार्क पडावा लागतो, त्याशिवाय ही भीती जात नाही. त्यामुळे मी नेहमी सांगतो बोलणाऱ्या माणसांसाठी, म्हणजे ज्यांना चांगलं बोलायचंय त्यांच्यासाठी, की एक तर आपल्यामध्ये तो स्पार्क असायला पाहिजे, किंवा दुसरीकडनं पडत असेल तर तो आपण घ्यायला पाहिजे. तो तुम्हाला जर घेता आला तर तुम्ही पुढे जाल, नाहीतर मग हे काय कागदावरचं प्रशिक्षण नाहीये की आता असे उभे राहावे आणि असे लोकांकडे पाहावे आणि मग सुरुवात. म्हणजे काही वेळेला मला लोक विचारतात की सर आम्हाला ना ते निवृत्तीचं सेंड ऑफ वगैरे असतो, ते सेवानिवृत्त झाल्यानंतर, तर त्याची ना जरा 4 भाषणं लिहून द्या, आम्ही पाठ करून ठेवतो. म्हटलं असं नसतं. उद्या म्हटलं तुम्ही पाठ केलेली 4 वेळा वापरलीत, 5वा माणूस रिटायर झाल्यानंतर काय कराल? पहिल्याच भाषण वापराल का? मग लोकांना कळेल की हे पोपटपंची आहे, तेच बोलतायत. कारण भाषण काय किंवा बोलणं काय हे उत्स्फूर्त कला आहे. मला तुझ्याबद्दल जर बोलायचं असेल तर मला आत्ता या क्षणी जे वाटतंय ते बोलणं आवश्यक आहे.
मी जर ते लिहून काढलं निबंधासारखं आणि पाठ केलं तर एकदा बोलेन, हो नाही का, पुढच्या वेळेला बोललो तर समोरचा ऑडियन्स आहे त्याला कळेल की हा तेच तेच बोलतो दरवेळेला. खरंय. तेव्हा असं होता कामा नये, ती उत्स्फूर्तता येण्यासाठी मुळामध्ये कुठेतरी स्पार्क पडावा लागेल, एक ठिणगी पडणं आवश्यक. खरंय. तो आपल्यामध्ये पडेल किंवा तो बाहेर जर कुठून पडत असेल तर तो आपल्याला घेता आला पाहिजे. खरंय. असं आहे. तर हा असा प्रवास जो आहे त्यातला हा मोठा मेजर महत्वाचा टप्पा तुला सांगितला की सर आता हा टर्न तर तुम्हाला मिळाला. बाळासाहेबांनी सांगितलं की आता तू थांबू नकोस, आता बोलत राहा. सो मग हे असं व्हॉइस गुरु पर्यंतच हे कसं, हे तर तुमच्या शालेय जीवनात झालेला किस्सा आहे. सांगतो ना, चांगला प्रश्न विचारलास. कारण हा किस्सा घडल्यानंतर मग 2 दिवसांनी आम्ही मित्र गिरगावातनं फिरत असताना अनोळखी लोक मला हात करायला लागले रस्त्यात. काय कसं काय वगैरे असं करायला. तर मला काय ना, मी या माणसाला कधी भेटलोच नाहीये आणि हा मला अगदी गेल्या जन्मातली ओळख असल्यासारखं करा. तर नंतर लक्षात आलं हा सगळा माईकचा प्रताप आहे. आपण जे माईक वरती बोललो त्यामुळे मिळालेली ही प्रसिद्धी आहे की अनोळखी माणसं सुद्धा काय कसं काय असं करायला लागले. तेव्हा आता हा सोडायचा नाही. तेव्हापासून तिथून ती सुरुवात झाली. मग मी जरा वेगळा विचार करायला लागलो की आता काय करायचं. मग आकाशवाणीची रेडिओ ऐकणं हे आमच्याकडे नित्य नियमाचं होतं. अगदी 6:45 वाजता हातपाय धुवून बातम्या ऐकल्याच पाहिजेत हा नियमच होता. त्यामुळे कळत नसताना सुद्धा मी बातम्या ऐकत होतो. त्यामुळे बातम्यांविषयीची एक जवळीकता होती. आणि कामगार सभा असेल, सकाळी कामगारांसाठी कार्यक्रम गाड्यांचा असायचा 11 वाजता तो असेल, तर ते कार्यक्रम ऐकत असल्यामुळे जेव्हा रेडिओवरनं सांगण्यात आलं की अशी अशी परीक्षा होणार आहे आणि इच्छुक उमेदवारांनी यावं, तेव्हा मी गेलो आणि परीक्षा दिली आणि मी पास झालो. म्हणजे असं काय मला काय कठीण वगैरे काय वाटलं नाही. मी आपलं होतं आणि अभ्यास काय करायचा असं हेही माहिती नव्हतं. पण रोजचं वर्तमानपत्र वाचणं किंवा रोजच्या बातम्या ऐकणं, आणि त्या सुद्धा मी तर असं म्हणेन आत्ताच्या काळात की आकाशवाणी आणि दूरदर्शनच्याच बातम्या ऐकाव्यात. याचं कारण खाजगी चॅनलमध्ये बऱ्याच वेळेला मसाला लावलेल्या बातम्या असतात, त्याने तुमचं काहीच होऊ शकत नाही. आता आपण बघितलं की लढाईच्या काळामध्ये सुद्धा खाजगी चॅनलने काय वाटेल ते दावे केले. तर तुम्ही सत्य सांगणं आवश्यक आहे आणि सत्य हे थोडंसं उशिरा सांगितलं तरी सुद्धा चालेल, पण ते खरं लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. आणि म्हणून मग आकाशवाणीकडे वळलो. मग हे करत असताना असं वाटायला लागलं, म्हणजे 87 ते 90 पर्यंत मी नियमितपणे बातम्या वाचत होतो. पण तरी सुद्धा ना मनामध्ये असं होतं की आपण बातम्या वाचतोय खरं, पण ते बरोबर आहे का नाही कोण सांगणार. कारण मी ज्यांना विचारायचो, माझे मित्र किंवा त्यांचे वडील आई वडील, त्यांना की काका माझं बातमीपत्र कसं आलं. अरे छानच. कोणी तसं म्हणायचं नाही ते जरा हा उच्चार चुकला बरं का, किंवा हा श्वासाचा आवाज येतोय, किंवा असं कोणी नाही. सगळं कौतुकच करायचे. त्यामुळे व्हायचं काय की नेमकं आपला आवाज लोकांना आवडतोय का किंवा आपण बरोबर बोलतोय का हेच कळत नव्हतं. आणि मग तशामध्ये असं झालं की पेडर रोडला हाऊस ऑफ सोव्हिएत कल्चर नावाची संस्था होती. तेव्हा रशियाचं विघटन रशियाचं झालेलं नव्हतं, एकत्र होता सोव्हिएत संघ, आणि त्यांची ती संस्था होती. आणि तिथे आम्ही जायचो चेस खेळायला किंवा रशियन पिक्चर्स बघायला मिळायचे, गाण्याचे कार्यक्रम असायचे, आणि कॉलेज स्टुडंटसाठी फ्री होतं, त्याच्यामुळे आम्ही जायचो तिकडे. तर तिथे जात येत असताना माझ्या बरोबर एक जण असायचा, तो माझा चांगला मित्र झाला नंतर. केदार बोडस असं त्याचं नाव. आता अलीकडेच तो पुण्यामध्ये गेला, म्हणजे वारला. पण तो क्लासिकल शिकत असे त्यावेळेला, शास्त्रीय संगीत शिकायचा. केदार बोडस म्हणजे पूर्वीच्या काळी मराठी रंगभूमीवरती, संगीत रंगभूमीवरती नाना बोडस हे जर तू नाव ऐकलं असशील तर त्यांचा हा मुलगा केदार बोडस. नाना बोडस म्हणजे फार मोठे नट होते. श्रीकृष्णाचा वगैरे रोल त्यांनी फार सुंदर करायचे. तर केदार गायक, गाणं शिकणारा, आणि मी बोलण्याच्या व्यवसायातला. त्यामुळे आम्ही दोघं जण बसची सेवा असून सुद्धा एक तर तिकिटाचे पैसे वाचवायचे आणि गप्पा मारायला मिळाव्यात म्हणून तिथून चालत यायचो गिरगावात. तो ग्रँट रोडला राहायचा आणि मी चर्नी रोडला राहायचो. आणि मग येता जाता या विषयावरती गप्पा व्हायच्या की बाबा काय आवाज कसा लावायचा किंवा काय करायचं. तर तो म्हणायचा की मला नको विचारू, तू माझ्या गुरुजींना विचार, तू माझ्या गुरुजींना विचार. तर म्हटलं मला तू एकदा घेऊन तर चल तुझ्या गुरुजींच्याकडे, मला काहीच माहिती नाहीये याच्यातलं. तो मला घेऊन गेला डॉक्टर अशोक रानडे यांच्याकडे. डॉक्टर अशोक रानडे माझे गुरु. तर त्याने मला असं आपाद मस्तकाने पाहिलं आणि मग मला विचारलं की ते एनसीपीचे असिस्टंट डायरेक्टर होते, पु ल देशपांडे डायरेक्टर होते. तर मला असं पाहिलं आणि मला म्हणाले, खरंच शिकायला आलायस का पैसे जास्त झालेत म्हणून आलायस. तर म्हटलं नाही सर, खरंच शिकायला आलोय आणि पैशाचं म्हणाल तर नाहीच आहेत.
तर त्यांना ते आवडलं उत्तर. मग त्याने असं मागे असं पुस्तकांचं शेल्फ होतं, त्याच्यातलं एक पुस्तक काढलं, मधलं पान काढलं आणि मला म्हणाले आता वाचून दाखव. तर मला अजूनही त्याचं नाव आठवतंय, ज्ञानेश्वरीचे भावविश्व. इतकं कठीण शब्दामध्ये लिहिलेलं ते पुस्तक होतं. आणि मी वाचलं वगैरे. मला म्हणाले आता तूच सांग तुझ्या आवाजामध्ये काय चुका आहेत. तर आपण कशाला सांगा चुका आहेत. मी म्हटलं नाही, आवाज चांगलाच आहे माझा. त्याच्यामुळे मग ते म्हणाले की आवाज बरा आहे तुझा, पण ज्ञचा उच्चार हा न लावल्यासारखा येतोय. तेव्हा मी कान धरले आणि त्यांचे पाय धरले. म्हटलं ज्या अर्थी ही व्यक्ती इतकं बारीक ऐकू शकते, कारण त्यावेळेला टेप रेकॉर्डर सुद्धा म्हणजे सगळ्यांच्या घरी नसायचेच. अगदीच कोणाचा परदेशाशी संबंध आलेला तर नॅशनल पॅनासोनिकचं एकच मॉडेल सगळ्यांकडे असायचं जवळपास. ते रेकॉर्ड करून ऐकणं वगैरे म्हणजे श्रीमंती होती. आणि ही व्यक्ती तर आपलं बोललेलं ऐकून लगेच सांगते की हा चूक आहे, ही गोष्ट तुझ्या बोलण्यामध्ये चुकतीये, असं आजपर्यंत कोणीच केलं नाही, असं कोणीच सांगितलेलं नाही. मग म्हटलं गुरुजी मला तुमच्याकडे यायचंय शिकायला, घरी यावं लागेल, दांड्या मारून चालणार नाही, त्याचं कडक शब्दात बोलायचे होते मिश्किल, पण ते बोलायचे असे छान कडक, दांड्या मारून चालणार नाही. सगळं मान्य आहे. मग 11 वाजता त्यांच्या घरी गुरु शिष्य परंपरेने मी शिक्षण घ्यायला सुरुवात केली. 11 वाजता म्हणजे 11:45 पोहोचायचं, पाण्याचा ग्लास घ्यायचा, हातपाय धुवून बसायचं त्यांच्यासमोर मांडी घालून, आणि त्यांना कंटाळा येईपर्यंत शिकायचं, घड्याळाकडे पाहायचं नाही. हा, असं शिक्षण सुरू झालं. आणि मग मला ते हे विश्व असं म्हणजे खुलं झालं एकदम. मला असं म्हणजे एखाद्या लहान मुलाला खेळण्याच्या दुकानात सोडावं आणि सांगावं तुला आवडेल ते खेळणं घे, तर त्याची जी परिस्थिती होईल ना तशी माझी परिस्थिती झाली की आता काय काय उचलू मी यांच्याकडनं. म्हणजे काय सांगतायत, कधी उच्चार सांगतायत, कधी श्वास सांगतायत, कधी भावना सांगतायत कशा काढायच्या, काय 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 आणि वेगवेगळ्या प्रकारचं गद्य मला वाचायला द्यायचे, कधी कविता वाचायला द्यायचे, काय वाटेल ते. एकदा तर तुला गंमत सांगतो, मला त्यांनी सांगितलं की मृत्यूलेख घेऊन ये. तर मृत्यूलेख आणायचे कुठून, तर मी आपला बिंदास्त होतो. म्हटलं मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात जाऊ आणि मृत्यूलेखावरचं पुस्तक घेऊ आणि नेऊन दाखवू सरांना. तर शुक्रवार पर्यंत होता आणि शनिवारी माझा क्लास म्हणजे शिकवणी. शुक्रवारी अगदी पहाटे उठून 8 वाजता म्हणजे पहिला नंबर लावला तिकडे ग्रंथालयात. गेल्या गेल्या सांगितलं मला मृत्यूलेखाचं पुस्तक पाहिजे. काउंटरवरची बाई दचकली की सकाळी येऊन मृत्यूलेखाचं पुस्तक. तर ती म्हणाले शोधते. ते शोधलं, असं काही पुस्तक नाहीये. ती म्हणाले नाहीये पुस्तक. म्हटलं बरं नक्की नाहीये ना, म्हणजे मला तसं सांगायला बरं की पुस्तक सापडलं नाही सापडलं. दुसऱ्या दिवशी गेलो, गुरुजी म्हणाले काय आणले का मृत्यूलेख. म्हटलं असं पुस्तक नाहीये, म्हटलं नाही मिळाले असं. हा म्हणे महाराष्ट्रामध्ये अनेक लोक चांगले नामवंत लोक मरण पावत असतील, पण कुणालाच काही त्याच्याबद्दल वाटत नसेल. असं म्हणून मागच्या शेल्फ मधनं एक फाईल काढली, बॉक्स फाईल एवढी जाड. बापरे. मला म्हणाले की सगळे मृत्यूलेख होते त्याच्यात. आणि वेगवेगळ्या लेखकांनी म्हणजे वेगवेगळ्या संपादकांनी लिहिलेले, नेते गेलेत, लेखक गेलेत, कवी गेलेत, त्याच्यावरती लिहिलेले मृत्यूलेख. कारण मृत्यूलेखाचं सुद्धा एक वेगळं वाचनाची पद्धत आहे, ती मला त्यांना शिकवायची होती. त्याच्यामुळे त्यांनी मला हा सगळा घाट घातला होता. आणि मला म्हणाले असं बेसावत राहायचं नाही, कलेच्या क्षेत्रामध्ये आपण जमवत राहायचं. आपल्याला अमुक एक रेडीमेड मिळेल, उद्या तुला गाण्याचा कार्यक्रम आला आणि निवेदन करायचंय, 4 गाण्याचं निवेदन तुला रेडीमेड मिळेल असं समजायचं नसतं. त्यासाठीचं वाचन अगोदरपासून सुरू करायचं, त्याचे मुद्दे काढायचे. किंवा एक तर फार सुंदर उपमा त्यांनी मला दिली होती. त्या काळामध्ये पावभाजी हा प्रकार नवीन नवीन आला होता, किंवा तवा भाजी असते ना लग्नामध्ये, तो जरा प्रकार नवीनच आलेला होता. तर मला म्हणाले हल्ली ती तवा भाजी हा प्रकार बघितलायस का तू. तो ते बाजूला सगळ्या भाज्या शिजवून वाफवून ठेवलेल्या असतात आणि मध्ये ग्रेव्ही तयार करून ठेवलेली असते. मग तुम्ही सांगितलं बाबा सिमला मिरची आणि बटाटा पाहिजे, तर सिमला मिरची घेतात, बटाटा घेतात आणि त्याच्यात घोळवून देतात. दुसरा मागचा माणूस म्हणाला भेंडी पाहिजे, तर भेंडी घेतात, त्याच्यातच घोळवून देतात. तसं तुमची ग्रेव्ही तयार पाहिजे तुमच्याकडे. मग ती ग्रेव्ही वापरायची कशी, कुठल्या कार्यक्रमात कुठला भाग वापरायचा हे तुम्हाला सहज नंतर कळू शकतं. किंवा हा इथे वापरता येईल, हा गाण्याला वापरता येईल, हा काय सत्कार सोहळ्याला वापरता येईल, हा सन्मान सोहळ्याला, ते करता येतं. पण तुमच्याकडे ती ग्रेव्ही तयार असायला पाहिजे. ग्रेव्ही म्हणजे काय, चांगले शब्द, चांगल्या रचना, वाक्प्रचार, म्हणी, किस्से, कहाण्या, हे सगळं तुमच्याकडे तयार पाहिजे. आणि त्याचा शोध कार्यक्रम लागल्यानंतर घ्यायचा नसतो, आधीपासून. ज्या वेळेला कार्यक्रम नसतो, फावला वेळ असतो, त्या वेळेला घ्यायचा असतो.
तर मग आता असं मिळाल्यानंतर मग मी झपाटून कामाला लागलो खऱ्या अर्थाने, की चला आता आपल्याला मार्गदर्शन मिळते ना, तर आपण सोनं आपण केलं पाहिजे. करायचं.